नमस्कार मित्रांनो. तर आज एक टॉपिक घेऊन आलो आहे मी की नुकतेच DMER संचालनालय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन मुंबई यांच्याकडून एक जाहिरात आलेली आहे फार्मासिस्ट आणि मोस्ट फार्मासिस्ट. तर त्याच्यात आहे ग्रंथपाल, आहारतज्ञ, समाजसेवा अधीक्षक, भौतिक पदार्थतज्ञ, प्रयोगशाळा, ECG तंत्रज्ञ, क्षकिरण असे टोटल 15 तांत्रिक पद आहे आणि 2 अतांत्रिक पद आहे. तर आपण या परीक्षेचा स्वरूप किंवा विषय समजून घेऊ की आपल्याला कशा प्रकारे प्रश्न येतील, कसे येतील. आणि 2 वर्षापूर्वी म्हणजे 12 जून आणि 13 जून 2023 रोजी DMER ची परीक्षा झाली होती. तर त्याच्यानुसार आपण आज त्यावेळेस कसे प्रश्न आले होते तर आपण सब्जेक्ट विषय सगळे समजून घेऊ. तर बघा, तुम्हाला डिस्प्लेवर दिसत असेल की किती विषय होते त्याच्यात. 100 प्रश्नांची प्रश्नपत्रिका होती. त्याच्यात 15 मार्कासाठी मराठी भाषा आणि 15 मार्कासाठी इंग्रजी आणि 30 मार्कासाठी सामान्य ज्ञान व बौद्धिक क्षमता आणि चौथे शेवटचा तांत्रिक विषय म्हणजे जो विषय आहे त्याच्या रिलेटेड, म्हणजे तुमचं जे शिक्षण ज्या विषयातून झालेलं आहे त्या रिलेटेड क्वेश्चन्स म्हणजे तांत्रिक क्वेश्चन्स. तर ते 40 असतील. तर आता स्वरूप बघू आपण. मराठी भाषाचे कसे क्वेश्चन्स आले होते, लेवल कशी होती, तर सोपी ते मध्यम आणि गुड अटेम्प्ट म्हणजे तुम्ही किती अटेंड करू शकता, इझी, तर 12 ते 13 क्वेश्चन्स. तर सेम इंग्रजी भाषेला सुद्धा सोपी ते मध्यम 12 ते 13 प्रश्न तुम्ही अटेंड करू शकता. आणि सामान्य ज्ञान व बौद्धिक क्षमता तर सोपी ते मध्यम सेमच. प्रश्नपत्रिकाची लेवल सेमच आहे, सोपीकडून मध्यमकडे. तर त्याच्यात 26-27 क्वेश्चन्स अटेम्प्ट करू शकता तुम्ही. फक्त थोडा अभ्यास पाहिजे सामान्य ज्ञान व बुद्धिमत्तासाठी. आणि शेवटी तांत्रिक, तर जो तुमचा सिलेबस आहे, तुम्ही एक्झाम्पल फार्मसी केली असेल तर फार्मसी रिलेटेड क्वेश्चन्स येतील. आणि एकूण 86 ते 90 प्रश्न तुम्ही सोडवू शकता. पण हे काय आहे की आता टाईम लिमिट दिली आहे 18 क्वेश्चन्ससाठी 20 मिनिट. तर थोडं हे चॅलेंजिंग असणार आहे आणि याच्यामुळे मेरिट कमी असू शकतो. तर चला आपण पुढे बघू. विषयानुसार मराठी विषय बघू आपण. भाषा विषय मराठी भाषा. तर प्रश्न कसे आले होते मराठी भाषेसाठी. आधी मराठीतील टॉपिक बघून घ्या तुम्ही. शब्दांच्या जाती, लिंग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वचन, म्हणी, वाक्प्रचार, समास, उतारा. तर शब्दांच्या जातीवरचे 4 प्रश्न आले होते आणि लिंगवरती 1, समानार्थी शब्द 1 आणि विरुद्धार्थी शब्द 1, वचन 1, म्हणी व वाक्प्रचार यासाठी 2 प्रश्न होते. समासवरती 2 प्रश्न होते आणि उतारावरून 3 प्रश्न होते. तर एकूण टोटल 15 प्रश्न. आणि आता नेक्स्ट सब्जेक्ट इंग्लिश. तर इंग्लिशवरती बघा तुम्ही टॉपिक होते एज, स्टोरी बेस्ड. तर 3 क्वेश्चन्स होते त्याच्यावरती. पार्ट ऑफ स्पीच टोटल 4 क्वेश्चन्स होते आणि सेंटेन्स रिअरेंजमेंट 2 क्वेश्चन्स होते. एरर डिटेक्शन्सवरती 2 क्वेश्चन्स आणि इनकरेक्ट स्पेलिंग 1 क्वेश्चन्स होतं. आणि व्हॉइसवरती 1, नॅरेशनवरती 1 आणि टेन्सवरती 1. टोटल 15 क्वेश्चन्स. आणि पुढचा बघा सामान्य ज्ञान म्हणजे जनरल नॉलेज. जनरल नॉलेजवरती किती विषय होते ते बघा आधी. इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, विज्ञान आणि स्थिर सामान्य ज्ञान. तर बघा इतिहासवरती किती प्रश्न होते तर 2 होते, भूगोलावरती 3 आणि चालू घडामोडीसाठी 4 होते आणि विज्ञानसाठी 2 आणि स्थिर सामान्य ज्ञानसाठी 4. तर एकूण टोटल 15. आणि पुढचा विषय बघा तुम्ही बौद्धिक क्षमता. बौद्धिक क्षमतावरती म्हणजे याच्यात आले बुद्धिमत्ता आणि गणित. तर बघा पदावलीवरती 2 प्रश्न होते, रेल्वेवरती 1, नफा तोटा 1, शेकडेवारी 1, बोट व प्रवाह 1, शब्दकोशानुसार योग्य मांडणी त्याच्यावरती 1 प्रश्न होता. अक्षरमाला 2, संख्यामाला 2, घड्याळ 1, नातेसंबंधीवरती 1, आकृती पूर्ण करणे एकूण 2. तर टोटल 15 प्रश्न. आणि बाकी प्रश्न राहिले तांत्रिक प्रश्न, तर ते तुमच्या सिलेबसनुसार असेल. तर म्हणून अशा प्रकारे प्रश्नपत्रिका येणार आहे, त्याच्यानुसार तुम्ही तयारी ठेवा. आणि परत अशाच पुढच्या तांत्रिक प्रश्नपत्रिका किंवा
सब्जेक्ट रिलेटेड प्रश्नपत्रिकासाठी तुम्ही माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू. धन्यवाद.